आजचं काय लय लांब आहे हा किती 4ला काय चालू 4ला जायचे बाबा या बरोबर बर निमगाव रामकृष्ण हरी. मी नितीन महाराज हडवळे. श्री सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज श्री क्षेत्र उत्तमापूर अर्थात ओतूर. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना ज्यांनी स्वप्नामध्ये अर्थात बाबाजींनी स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिलेला अनेच्या प्रती रामकृष्ण हरी मंत्र जो बाबाजी चैतन्य महाराज तुकाराम महाराजांना दिला, ती रामकृष्ण हरी मंत्र जो आहे त्या मंत्राची जन्मभूमी म्हणजे श्री क्षेत्र उत्तमापूर अर्थात ओतूर. श्री क्षेत्र ओतूर ते पंढरपूर हा पालखी सोहळा गेली 65 वर्ष आणि मोठ्या आनंदानं उत्साहाने आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रेमानं उत्साहानं हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आज बारडेश्वराच्या वास्तव्यानं पुनीत आणि पावन झालेली ही पवित्र भूमी बारडगाव या ठिकाणी आमचा सोहळा विसवलेला असताना या ठिकाणी या चॅनेलच्या माध्यमातून आज आमच्या पालखी सोहळ्याचं असणारं विशेष या ठिकाणी वर्णन करायचं आहे. तर ते असं आहे, आमचा पालखी सोहळा हा भजनानंदी आहे. तुका म्हणे येथे भजनप्रमाणे काय थोरं फन जाळायाचे या उक्तीप्रमाणे मुक्काम दर मुक्काम गात जागा प्रेम मागा विठ्ठला. त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाच्या निमित्तानं भजन करत आणि रामकृष्ण हरी मंत्राचा प्रचार आणि प्रसार करत हा दिंडी सोहळा, या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, ग्राम स्वच्छता आदी करून भ्रूण हत्या, स्त्रींना यत्र नारीस्तु पूज्यते अर्थात स्त्री जन्माचं स्वागत आदी करून याद्वारे प्रबोधन या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून केलं जातं. एक विशेष असं सांगायचं ठरलं तर एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा हा पालखी सोहळा बाबाजी चैतन्य महाराज हे तुकाराम महाराजांचे गुरु, या दिंडीचे असणारे चालक आदरणीय माझ्या शेजारी शांताराम महाराज वाकर, तसेच दिंडी सोहळ्याचे विश्वस्त सीताराम बापू डुमरे आदी करून हे सगळे विश्वस्त व्यवस्थापक सगळी मंडळी मोठ्या प्रेमानं कायेनं वाचेनं मनानं हा माझा घरचा सोहळा आहे, हे माझ्या घरचं कार्य आहे आणि हे मला करायचं आहे. माऊलीच्या भाषेत जर बोलायचं ठरलं, वाजवणारा कुणी असू दे आपल्याला अंगात आणायचं आहे अशा भूमिकेतून काम करणारा एक अनेक कार्यकर्ता या सोहळ्याशी जोडला गेलेला आहे. असो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज गेले 65 वर्ष पूर्ण होत असताना ह्या पालखी सोहळ्याचं गावोगावचे लोक मोठे श्रद्धेनं प्रेमाने या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचं चैतन्य माऊलीचं स्वागत करतात. नवे तर चैतन्य माऊली ही नवसाला पावणारा असा हा एक वारकरी संप्रदायाचा एक सर्व अन्नदात्यांना अनुभूती आलेली आहे असा हा दिंडी सोहळा आहे. आणि ह्या दिंडी सोहळ्यातील सर्व गावोगावची लोक त्या प्रेमाने श्रद्धेनं त्याच्याकडे पाहतात, मनोभावी सेवा करतात आणि त्यांनाही खूप असा आनंद मिळतो. बारडगाव या सुद्रीक या ठिकाणी आम्हाला गावकऱ्यांनी भरपूर असं सहकार्य केलं, स्वागत केलं, अन्नदान केलं. त्याचप्रमाणे राशन, कोर्टी, वीट, झरे, टेंभुर्णी, करमाळा या मार्गे आम्ही अरणगावला जातो. त्या ठिकाणी चौथा महाराजांचं दर्शन घेतं या पालखी सोहळ्यामध्ये. आणि पालखी सोहळ्याचं आमचं वैशिष्ट्य विशेष म्हणजे असं आहे महाराज की ज्या वेळेला आपण एखाद्या मंदिराला प्रदक्षिणा घालतो, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. जरी देवाचं दर्शन नाही झालं पण प्रदक्षिणा झाली तरी त्याला तेवढंच पुण्य मिळतं असं संत सांगतात. त्याप्रमाणे आमचा पालखी सोहळा नगर, सोलापूर, पुणे असा 3 जिल्ह्यातून जात असताना ही पालखी सोहळ्याची नगर प्रदक्षिणा होती. असं आहे की आम्ही पंढरपूरमधून माऊलीच्या पाठीमागून पुन्हा या मार्गे जातो. अनेक संतांचं त्या ठिकाणी आम्हाला दर्शन घडतं. असं ह्या पालखी सोहळ्याचं ख्याती आहे आणि आम्हाला खूप आनंद या पालखी सोहळ्यातून मिळतो. तनु मनो जीवे असं आनंद सर्व वारकऱ्यांना मिळतो. रामकृष्ण.